थोड़ा मागे घे ना पुढे. हां बस. MMP इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काल जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये 11 जे कामगार होते या कामगारांना अक्षरशः जळले. काही 80% काही 90% बर्न झाले आहे. त्यातले 5 हे दगावले आहेत आणि जे 6 आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली, माननीय या ठिकाणी आमचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि जेव्हा ही घटना माहीत झाली तेव्हा माननीय आमदार महोदय यांनी ही घटना मलाही कळवली. काल मी पुण्यामध्ये होतो. आज सकाळपासूनच माननीय खासदार बर्वेजी, माननीय आमदार या ठिकाणी सकाळपासून पोहोचले आहेत. माननीय राजेंद्र बुडकजी, मी आशिष जयस्वालजी, आम्ही सर्व आलो आहोत आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली. आमचे जिल्हाधिकारी, आमची SP या सर्वांशी चर्चा करून तिथे फायर इन्स्पेक्टर असतील, तिथे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असतील, सर्व आता चौकशीमध्ये गुंतलेले आहे. ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्यासमोर होती. आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांची चर्चा केली. कंपनीचे मालकही या ठिकाणी आले आहेत, भंडारी, त्यांच्यासोबतही चर्चा केली. आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार, मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली. आणि या चर्चेमध्ये 55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना, आणि 5 लाख रुपये सरकारकडनं आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. यामध्ये राजेंद्र बुडकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इंज्युअर्ड झाले आहेत, जे आता काहीच काम करू शकणार नाही, त्यांना 30 लाख रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे, म्हणजे कंपनी प्रशासनाने. बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे, जे वाचणार आहेत, ज्यांचा हॉस्पिटलाइज आहे, त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे. त्या ठिकाणी जर गरज पडली तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल, एअर ॲम्ब्युलन्सने जर न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे एक मोठं सेंटर आहे फायरचं, त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं त्या ठिकाणी आम्ही त्याला नेणार आहोत. या ठिकाणी 30 लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला. त्यांच्या घरातला त्यांना नोकरीवर घेणे, त्यांच्या घरातला कोणतरी नोकरीवर देणे हाही एक निर्णय झाला. म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे, आणि जे मृत नाही आहे, जे आता जळलेले आहेत, जे मृत होणार नाही, जे जिवंत राहणार आहेत, त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाशी घेतलेले आहे. आणि यानंतर चौकशीअंती जे काही दोष निघेल त्याचे पोलीस प्रशासन, आमचं कलेक्टर प्रशासन, इंडस्ट्री प्रशासन, सर्व प्रशासन हे चौकशी करेल. आणि चौकशीअंती ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असंही या ठिकाणी ठरलं आहे. खरं तर फार घटना गंभीर आहे. 11 लोक या ठिकाणी या पद्धतीने भाजणे आणि इतक्या लोक मोठे मृत पडणे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे. यानंतरच्या घटना होऊ नये याची काळजी कंपनी प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी झालेल्या घटनावर पुन्हाची पुनरावृत्ती होणार नाही याची सरकारही त्या ठिकाणी मोठी दखल घेणार आहे आणि पुढची काळजी आम्ही करू.